गुड मॉर्निंग सगळ्यांना. आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे. आज पुण्याचं एक मिनी छोटी राईड आहे, त्याला चाललो आहे. मस्त असणार आहे. चला पुढचा व्हिडिओ एन्जॉय करा. चलू का? सकाळ सकाळ आज थंडी कमी आहे. थंडी कमी वाजली जरा. बरं आज मेन काम एकच आहे. उद्या एक माझा वर्कशॉप आहे आणि परवा दिवशी उद्या नाही, हां उद्याच आहे. आणि आज मला रायडिंग जॅकेट म्हणजे बाकीचे गिअर्स घ्यायचे, रायडिंग गिअर्स तुमचं, कारण माझ्याकडे नाही आहेत. मी जेव्हा गाडी घेतली तेव्हा नव्हते घेतले सगळे. बारशी, अरे बापा कसं महाग लागला माझ्या. काय केलं हेल्मेट पण घ्यावं म्हणतोय, पण हेल्मेट ती सगळं जरा बजेट बाहेर चाललंय. LS2चं हेल्मेट चांगलं आहे. ही वापरतो ते स्टील बोर्डचं आहे, चांगलं आहे, तसं काय वाईट नाही आहे. पण लेवल 3चं खास रायडिंगसाठी घ्यावं म्हणतोय. बघू बजेट जर तेवढं बसलं तर शक्यतो मी घेईन, नाहीतर कॅन्सल केली. बाकी सगळे गिअर्स मी लेवल 3चेच घेणार आहे, कारण जी आता कास पठाराची राईड झाली त्याला असंच कुत्रा आडवं गेलं तर गाडी खालनं गेलं. गाडी चांगली स्पीड होती, एक जवळजवळ 100 प्लस असं गाडी. कशी हँडल केली मला माहीत आहे. तेव्हा कॅमेरा नव्हता, नाही तुम्हाला इन्सिडेंट दिसला असता. तेव्हा जरा मला धक्का बसला, म्हणजे ना यावेळेस लागतं एवढ्या हाय स्पीडला एवढं रिस्क घेणं बरोबर नाही. आणि तेव्हा म्हणजे ही बी राईड माझी अचानकच झाली, असं नव्हतं. आता जशी माझी एक पुढची राईड आहे गोव्याची, ट्रिप प्लॅन आहे, अशी नाही ती. असं ती कासच्या राईडला ती रायडिंग ग्रुप सोलापूरचा होता. आता मी त्यांच्यासोबतच चाललोय, गोव्याला जाणार आहे. पुढची राईड असणार आहे मोठी ती. अशी अचानकच झाली. 2 दिवसापूर्वी मला कळलं जाणार आहेत, मग नाव दिलं. मग 2 दिवसात इतकं काय लई मला ॲडजस्टमेंट झालं नाही गिअर्सची वगैरे. हेल्मेट आणि ग्लोव्ह घेतलेले फक्त, त्याच्यावरच गेलो मी. गाडी तशी सर्व्हिसिंगला आली पण टाईम नव्हता म्हणून केलं नाही. आता गोव्याच्या आधी जायचं, सर्व्हिसिंग व्यवस्थित करून घेतली होती. बजरंगबली गेली आमच्या बार्शीचं दैवत श्री भगवंत, त्यांच्या पाया पडून जाऊया. दुसरा रायडिंग म्हणा, ट्रॅव्हलिंग म्हणा किंवा एक्सप्लोरेशन, तिथे कॅम्पिंग करा, ट्रेकिंग करा, काहीही करा, कुठल्याही दुसऱ्या शॉपपेक्षा कधीही खूप चांगला आहे. खूप तुमची स्वतःची पर्सनॅलिटी डेव्हलप करतोय. तुम्हाला खराबच्या खराब कंडिशनमध्ये राहायला किंवा सर्वाईव्ह कसं करायचं हे एक टाईप तुम्हाला समजून जाते. बाबा आपण कधी कधी आता सगळं एक्सपेक्ट केलेलं असतं, सगळं चांगलं असतं, पण कधी कधी काही गोष्टी वाईट होतात. त्याच्यामध्ये आपलं डिसिजन मेकिंग हे दुसरं वापरावं लागतं ना. म्हणजे
हे तुमचं स्वतःहून देवदर्शन आहे जेव्हा तुम्ही ट्रॅव्हलिंग करायला लागलो ना. आणि असं बी नाही काय खूप म्हणजे एक्सपेन्सिव्ह असते ट्रॅव्हलिंग. आता मी एक बाईकवर करतोय, मला थोडी एक्सपेन्सिव्ह असते, बाकीचा खर्च असतो मला, पण काही खर्च वन टाइम इन्व्हेस्टमेंट असतो. जसं की रायडिंग गिअर झालं, गाडी झालं, ही एक दोन असं असतात वन टाइम इन्व्हेस्टमेंट आहे, फक्त त्यांना मेंटेन करायचं नंतर. आणि बाकी काय नंतर राहायचं खायचं हे तुम्हाला कशात बी. आणि फक्त जास्त खर्च काय होतंय माझा आता खास करून पेट्रोल फक्त. दुसरं बाकीच्या कम्पॅरिटिव्ह बघायला तर पेट्रोल, आणि त्यात बी डबल गेलं तर पेट्रोलचा खर्च काहीच वाटत नाही काय. म्हणजे डबल सीट जर गेला कुठं तर एक कम्पॅरिटिव्ह कमी बसतो तुम्हाला शेअरिंग मध्ये. फ्लीट मध्ये तुम्हाला खर्च कमीच बसणार. कसंही करू शकता तुम्ही, स्पीड करू शकून जाऊ शकता बाईकवर, पण सेफ्टी मॅटर. तुम्ही कुठेही जा, किती लांब जा, किती जवळ जा, तुम्ही सेफ्टी मॅटर केलीच पाहिजे रायडिंग मध्ये. आणि तो जीवाचा खेळ आहे हा रायडिंग खेळ. खूप भयानक आहे नाही, मला वाटत असं नसतं काय म्हणतंय कशाला, पण अनुभवलेली गोष्ट आहे. माझे 2 ऍक्सिडेंट झालेले आहेत ह्या गाडीवर नाही. मिनिमम माझ्या होंडावर ऍक्सिडेंट झाले आहेत. जीव असं पहिला ऍक्सिडेंट तर मी जीव गमत होता थोडक्यात घेतलेलो आहे. आणि दुसरा ऍक्सिडेंट पण तसाच आहे. अक्षरशः मी लांब जात नव्हतो ते 2 ऍक्सिडेंट होत, कारण मी इतके बी फास्ट ड्रायव्हिंग करत नाही किंवा रश करत नाही ड्रायव्हिंग, पण तरी पण झाले. मी असं मन खात होतो अक्षरशः मी कशामुळे पडलेलो. आणि बाकीचा त्रास आलाच घरच्यांना वगैरे, आपल्यामुळं होणार त्रास घरच्यांना होतो. किती झालं तुम्हाला वाटत असलं किंवा तुम्हाला त्रास होतोय किंवा तुमचा ऍक्सिडेंट झालाय तुम्हाला दुखतंय किंवा काय वेगळ्या गोष्टी, पण नाही तसं नसतंय. तुमच्या घरच्यांना पण तेवढंच होतं, फायनान्शियली पण तुम्ही कुठं ना कुठं अनस्टेबल होता त्याच्या गोष्टीला. त्यापेक्षा जिथं दवाखान्यात जाणार आहेत पैसे तुमचे 1,00,000-2 लाख घालवा नाही तर रायडिंग जॅकेट लाख जाऊ दे. 20-30 हजारात बाप रायडिंग जॅकेट येतात बाप, एक नंबर. एवढी गॅरंटी देते की तुम्ही मरणार नाही, तुम्हाला जास्त खर्च येणार नाही. तुम्हाला थोडं मॅन्युफॅक्चरिंग किंवा काय तर होणार, इम्पॅक्ट मोठा असला तर, पण तुमचा इम्पॅक्ट जर म्हणजे ऍक्सिडेंटचा इम्पॅक्ट जर कमी असला, साईड स्लाइड पडला काहीच सुद्धा होणार नाही मोठा, काही सुद्धा. ही रायडिंग जॅकेट गॅरंटी देते. गॅरंटी म्हणजे मी नाही देत असं, एक म्हणजे अनुभवलेल्या गोष्टी आहे त्या, जणांनी सांगितलेल्या गोष्टी आहे त्या. रायडिंग जॅकेट का वापरायचे बाबा, का गरजेचे आहेत ते खरंच. त्यामुळे मी तर आज खास म्हणजे गोवाची राईड आहे माझी, त्या गोवाच्या राईडला घ्यायला चाललोय रायडिंग जॅकेट आता. बाबा नाही एकदा वन टाइम इन्व्हेस्टमेंट करा. आणि तर सोलो राईड करणार आहे मी, ग्रुप राईड करणार आहे. माझे काही कॉलेजचे मित्र आहेत किंवा माझे जे म्हणजे माझे जे परिषदेतले मित्र आहेत त्यांच्यासोबत असे राईड करणार आहे मी. इथनं पुढे राईडचे व्हिडिओ खूप येणार आहेत. मी खूप ठिकाणी जाणार आहे. अख्खा महाराष्ट्र बाईकवर आपण हे करू, एक्सप्लोर करू. आणि असं नाही की बाबा फेमस जागा फक्त. आता आपली एक सिरीज चालू होणार आहे युट्यूबला पण आणि इंस्टाला पण माझ्या फॉलो करा तुम्ही. मी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देतो, तिथं पण आपले डेली ब्लॉग येत असतात. युट्यूबला आणि इंस्टाला दोन्ही ठिकाणी आपले ब्लॉग येतात. आणि बारशी मी आता एक आपली सिरीज चालू करणार आहे इंस्टाला पण युट्यूबला पण, की बाबा सगळ्यात माझ्या जवळच्या, माझ्या सगळ्या घराच्या जवळ सगळ्यात जवळ जी गोष्ट आहे तिथनं माझ्या घराच्या लांब सगळ्यात जी गोष्ट आहे तिथवर आपण एक्सप्लोर करणार आहे. आता म्हणजे मी पूर्ण बार्शी तालुका, बार्शी शहर, बार्शी तालुका, सोलापूर जिल्हा, नंतर पुणे विभाग, आणि नंतर पूर्ण महाराष्ट्र आता हळूहळू एक्सप्लोर करणार आहे. एक नंबर आहे ती सिरीज तुम्ही मस्ट आहे. त्यासाठी तुम्ही काय करा, मला युट्यूबला आणि इंस्टाला दोन्ही ठिकाणी फॉलो करा. तुम्हाला महाराष्ट्रातलं हिडन प्लेसेस मी सांगणारच आहे, त्याचा वादच नाही. मी ती करणारच आहे. त्याच्याहून महाराष्ट्राहून नंतर आपल्या देशातल्या सगळ्या हिडन प्लेसेस आहेत. हिडन किंवा फेमस किंवा काही म्हणा तुम्ही, जिथं गाडी जाते जिथं गाडी जाणार तिथं मी जाणार. सोलो जाणार असं म्हणा किंवा ग्रुप सोबत जाईन, कोणतरी सोबत, असं काही नाही की मी सोबत जाईन.
मी असं की बाबा मला मायापाशी तेवढे पैसे आले मला राईडला करू शकतात मायापाशी सगळे सोर्स फुलफिल झाले मी राईडला निघणार असं नाही की मग संध्याकाळी निघायचं सकाळी जिथं आले तिथं माझी कंडिशन आहे ना मी गाडी चालू शकतो ना 10 तास 12 तास चला राईडला हे आपला हिशोब असा असतो काढा गाडी निघा चला चालतंय चला आता ब्लॉग पूर्ण एन्जॉय करा आणि लागला वाटायला मला आय थिंक सो मच मला बी आपल्याला कळलं नाही गेले चला राईड एन्जॉय करा नदी येते दोघे मस्त सकाळ सकाळ काही वेगळं जास्त राईड रात्री छान वाटते करायला सकाळी थंडी वाजायची बऱ्यापैकी आहे मला रोड कव्हर करायला आहे लवकर जायचं नाही ट्रॅफिकच्या आधी काम आहे दिलंय कुडवाडे पहिलं कुडवाडेला झाला कुडवाडे मस्त आहे आता चहा आता पितो चहा गरम म्हणून अजून दुसरा कप आहे चहाचा लटलट कापू लागतं कॅमेरा सुद्धा थरथर कॅमेरा सुद्धा थरथर कापायला भयानक थंडी लय भयानक आहे टेंबून निघालतो हायवे घ्यायचा आवडला तुला मस्त वाटायला आता म्हणजे असं अचानक थंडी पूर्ण राईड केली का वाटलं पण थांबलं आणि डबल राईडला चाललं डबल गाडी चालवायला लागलं तो एक्सपिरियन्स घातला म्हणून असं का काय ती दिसते का गाडी थांबलेल्या तिथनं दिसत असेल ती तिथं काय तर झालंय वाद भांडणं झालेत काय तर इश्यू चालू आहे त्यांचं काहीतरी क्रॉस करताना काय तर त्यांनी कट क्रॉस केला जाऊ दे चला रोड रेंज रोड रेंज पुणे इथनं 31 किलोमीटर आहे थांबलो इथे नाश्ता करायला आज उपवास आहे त्याच्यामुळं टिफिन पण दिला आहे आईने टिफिन पण दिला आहे वगैरे आहे सकाळ सकाळ उठून केली तिने खावं तर लागणार आहे भूक लागली हो आता कंटिन्यू जाणार का माहिती बोललो दादाला शोरूममध्ये येतात रायनॉक्सच्या तिथनं सामान घेणार आहे सगळं करतो आज नाश्ता फटाफट निघतो आता इथनं आता पेट पूजा झाली आईने सकाळी मला बघत दिली ती आज मला उपवास फराळाला मला जर मी जागा हुडकत होतो साईडला म्हणजे झाड वगैरे कोणी काढायचं अडवलेला गाड्याला गाडीत काढलाय ना एक हातची दुसऱ्या हातची जायचे फोर व्हीलर हातची टू व्हीलर सिग्नल लागला होता सिग्नल लागायचा तुम्ही तिथे काय उन्ही त्याला उन्ही म्हणलं तसं रोड चुकला
गाडी तळावर जायचं होतं. आपण स्वारगेट रोडला लागला जवळ. आता रिटर्न जायचं फेरे मारायचं. मग ती गाडी तर खाली सुटलं माझ्याकडे. मग मी पुलावर पडलो. गाडी तर पुलावर आलो वरून. गाडी तर खाली गेला. भानगडीनंतर आलो आहे गाडी तळावर. शेवट आलो. यायला 2 मिनटं लागेल म्हणताय. येते 2 मिनटात. बघू किती वेळ लागेल त्याला. लय त्रास घेतला बाबा गाडी तळायला. मोबाईल गण काय रे कुठं आणि त्यांची गोखले नगरला लांब आहे का. अरे ही फेमस कॅफे वैशाली ना. हां फेमस आहे ना लय कॅफे. हां नुसतं नाव झालंय. कोण कोण फिल्म स्टार ते म्हणल्यात वाटतं. वैशाली मराठी ॲक्टर. मराठी ॲक्टर रे. रोडला फिरताना काय सांगू. आता PCMC मध्ये आहे. रोडी रायडर्स. कशाला आला. काय तर नवीन खरेदी करायचा विचार चालू होता. ती करायचं Kawasaki ZX-10R. आता नको पुढच्या महिन्यात इन्कम टॅक्स भरला. प्रॉपर PCMC आहे ना. चला हो प्रवीण दादा यायलेत. करू खरेदी. किती बुक ना करायची आज. 20,000 विदाउट GST. क्लास गाडी गेली. क्लास 20,000 विदाउट GST. GST धरून किती 18%. 1,800 रुपयेवर. 3600. एक नंबर. आणि किमती एक नंबर. कशा आहे किमती किती आहे ते. 7,000 10,000 असं सांगायचं नसते रे किमती. म्हणायचं असते 714. नाही घ्यायचं आहे खरेदी बऱ्यापैकी. काय म्हणणार बाई बा. कॉफी चालू आहे. खरेदी कशी झाली. खरेदीला जोराई झाली. किती गेलं OnePlus. एक OnePlus एवढे गेलंय त्याला. एक येते सहज तेवढं. पण जीव नाही ना. आता काय लाईफ टाइम टेन्शन नाही. 10 वर्ष तर काय होत नाही बघ त्याला. रायनॉक्सचे आहेत ते सगळे. मोबाईल घ्यायचा iPhone. काय घ्यायचं iPhone घ्यायचा. दाखवतो सगळ्यांना बघितला का दाखवतो. तू. अरे तू कधी घेतला. कालचा ब्लॉग एंड केला नव्हता आणि टाकला पण नाही आज. कारण कामात होतो 2-3 दिवस जरा. म्हणजे कालच ट्रॅफिक लय म्हणजे काल लई अडचण झाली. लेट झाला मला. ब्लॉग एडिट बी केला नाही त्याच्यामुळं काल नाही टाकला ना. आज बी एंड केला नाही कारण आज माझं वर्कशॉप होतं 1 दिवसाचं इथं साखर संकुलला. का महत्त्वाचं होतं. आलतो मग आत्ता संपलंय. आत्ता एंड करतो कारण आजचा ही म्हणजे कंबाईनच टाकणार आहे एक ब्लॉग. त्यामुळं आज एंड करतो. कालचा ब्लॉग भारी झालेला आहे. बघा सांगा तुम्ही फीडबॅक द्या कसा वाटला काय. आणि ओके बाय. थँक्यू मित्रमंडळ.